बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट इथं असणार आहे. कारण की बघा, या योजनेत जसं की सामील असलेल्या विधवा महिलांपासून तर दिव्यांग बांधव किंवा महिला असेल किंवा वृद्धपकाळ योजनेचे जे काही आता लाभार्थी असेल किंवा श्रावणबाळ योजनेमधनं जे काही आता लाभार्थी असेल, त्या सर्वांसाठी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती ही आता सरकारतर्फे आलेली आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की या माहितीशिवाय तुम्हाला फायदा कसा मिळणार हेच समजणार नाही. कारण की बघा, आपण सोप्या भाषेत व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये कधी मिळणार. कारण की बघा, भरपूरशा दिवसांपासनं हे निराधार बांधवांना, निराधार महिलांना इथं मोठी वाट बघावी लागली होती. परंतु त्या महिलांसाठी, त्या बांधवांसाठी मोठी बातमी ही आता सरकारतर्फे आलेली आहे. मी अगदी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवरती इथं पैसे जमा झाला असा एस-एम-एस येत आहे किंवा बँकेत पैसे दिसत आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्हाला पैसे जमा झाले, पैसे फेब्रुवारी महिन्याचा नाही, फक्त तो आणि फक्त जानेवारी महिन्याचा आहे. तर मित्रांनो, आता तुमच्या मनात एकच प्रश्न येत असेल, की सगळ्यांना पैसे मिळाले का? तर त्याचं उत्तर असणार आहे नाही. कारण की बघा, अजूनही सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे पूर्णपणे मिळाले नाही. तुम्हाला जर का अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील, तर घाबरायचं नाही, चिंता करायची नाही. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हे सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. ज्यांच्या खात्यावरती जानेवारीचा हप्ता जमा झाला नाही, यामागचं कारण अगदी सोपं आहे. कारण की सरकारनं एकाच दिवशी सगळ्यांच्या खात्यात पैसे पाठवत नाही. हा वितरणेचा हप्ता, हे प्रक्रिया जे काही असणार आहे, ते स्टेप बाय स्टेप चालत असते. म्हणजे कोणाला या पहिल्या दिवशी, कोणाला दुसऱ्या दिवशी, कोणाला तिसऱ्या दिवशी, म्हणजे 3-4 ते दिवस इथं लागतच असते. पूर्ण महाराष्ट्रातील या निराधार बांधवांच्या, महिलांच्या यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट व्हायला भरपूरसे दिवस लागत असते. हे कंपल्सरीच आहे. कारण की बघा, काहींच्या खात्यात लगेच इथं पैसे येतात, काहींच्या खात्यात उद्या, तर काहींच्या खात्यामध्ये पैसे 2-3 दिवसांनी येत असतात. तर तुम्हाला घाबरून जायचं नाही. कारण की बघा, जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे आले नसतील, तर घाबरायची गरज तुम्हाला अजिबात पडू देऊ नका. कारण की बघा, वितरण हे अजूनही जसं की सुरू आहे. कारण की हळू सर्वांनाच पैसे नक्की पोहोचतील. फक्त थोडासा संयम ठेवा आणि धीर धरा. कारण की लवकरच तुमच्यापर्यंत हे पैसे पोहोचणार आहे. एक शेवटची माहिती हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की बघा, ज्या संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असेल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असेल, वृद्धपकाळ, विधवा महिला, दिव्यांग बांधव, या सर्वांसाठी एक गोष्ट मात्र तुमच्यासाठी इथं नक्की सोपी असणार आहे. कारण की ते बघा, ज्यांनी के-वाय-सी किंवा इतर कागदपत्रांची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही, त्यांना हप्ता उशिराने मिळू शकतो. त्यामुळे आधीच तपासा की तुम्ही सर्व प्रक्रिया के-वाय-सी असणार आहे किंवा जे काय आता कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. तुम्हाला माहीतच असेल की तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये ही के-वाय-सी करणं सुरू होते. तुम्ही अजूनपर्यंत ई के-वाय-सी केली नसेल, तर काळजी घ्या आणि लवकरात लवकर ई के-वाय-सी करा. एक काम लेट करा, परंतु ई के-वाय-सी करून घ्या. कारण की तुमच्या बांधवांना जे काय असणार आहे, तुमच्या जसं की मंडळीतल्या बांधवांना तुम्हाला पैसे मिळताना दिसतील, परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. तर तुम्हाला हे सांगितलेले कामं लवकरात लवकर करून घ्यायची. अजून आता तुम्हाला हप्ता कोणत्या तारखेला येणार, सगळं काही स्पष्टपणे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर आता बघा, जानेवारीचा हप्ता उशिरा आला, तर फेब्रुवारीचा नेमका कधी येणार हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल. याचं देखील उत्तर सांगतो. आता हे विचारणं साहजिकच आहे. कारण की बघा, इथं जसं की जानेवारीचा हप्ता वेळेवर पोहोचला नाही आणि जानेवारीचा हप्ता उशिरा आल्यामुळे त्याचा परिणाम थेट फेब्रुवारीच्या हप्त्यावर झाला. म्हणजेच बघा, फेब्रुवारीचा हप्ता देखील आता त्याचं कारणास्तव इथं वेळ किंवा उशिरा होऊ शकतो. आता म्हणजेच साधारणपणे आपण जर समजायला गेलो, तर बघा, एका महिन्याचा एक हप्ता उशिरा आला, म्हणजे आता तो हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यात मिळणार हे तुम्हाला समजायचं आहे. कारण की बघा, आता तसंच होणार. थोडी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला समजून घेणे अनिवार्य असणार आहे. फेब्रुवारी हप्त्याबद्दल सध्या संदर्भातील सरकारकडून कोणती अधिकृत घोषणा इथं त्यांनी केली नाही किंवा नोटिफिकेशन किंवा जी-आर आपण जे म्हणत असतो, ते त्यांनी अजूनपर्यंत सादर केलं नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हप्ता मिळणार नाही. कारण की बघा, फेब्रुवारीचा हप्ता लगेच येईल असं ठामपणे सांगता येत नाही. म्हणून थोडासा विलंब होईल किंवा थोडासा उशीर तुम्हाला होईल. काही लाभार्थ्यांना हप्ता उशिरा मिळू शकतो. तर त्यामुळे घाबरू नका आणि चिंता करू नका. फक्त तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ई-के-वाय-सी, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग बांधव, विधवा महिला किंवा जे काही आता सेवानिवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असणार, त्या सर्वांसाठी आता के-वाय-सी करणं सुरू होती.
तुम्हाला माहिती नसेल तर मी आणखी तुम्हाला सांगून देतो. ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्हाला माहिती काढायची आहे. त्या व्यतिरिक्त बघा, तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला ही के-वाय-सी पूर्णपणे करायची आहे. 2 ऑप्शन मी तुम्हाला सांगितलेले आहे. 2 पैकी एका ऑप्शनचा उपयोग करून तुम्ही हे नोटिफिकेशन जे आता सरकारने जाहीर केलं होतं, त्याच्या माध्यमातून तुम्ही के-वाय-सी करू शकता. कारण की बघा, इथं फेब्रुवारी महिना इतका महत्त्वाचा आहे, की हे समजून घेणे गरजेचं असणार आहे. कारण की बघा, आपण सोप्या भाषेमध्ये समजण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत. फेब्रुवारी महत्त्वाचा हप्ता म्हणजेच बघा, या महिन्याचा राज्यातील जसं की अर्थसंकल्प सादर केला जातो. आता तुम्हाला वाटत असेल, अर्थसंकल्प म्हणजे काय आहे? नेमकं हे आम्हाला समजलंच नाही. तर बघा, याबद्दल आपण आता पुढे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोप्या भाषेत जर आपण म्हणायला गेलं, तर आता अर्थसंकल्प म्हणजे सरकार संपूर्ण वर्षभराचे कोणत्याही जसं की योजनेसाठी किती पैसे खर्च करायचे ते ठरवत असते. म्हणजेच बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी किती निधी इथं जसं की राखवायचा, म्हणजे त्यांच्याकडे इथं जमा ठेवायचा, किती अनुदान मिळेल आणि जसं की पुढील वर्षभरात हे पैसे कसे वाटप केले जाईल, सगळं या अर्थसंकल्पामध्ये इथं ते आता सादर करत असते. म्हणूनच फेब्रुवारी महिना हा फक्त सामान्य महिला किंवा आता जसं की इथं तुमच्या खात्यामध्येच महिना म्हणून येणार नाही, म्हणजे तुम्हाला थोडा इथं विलंब किंवा उशीरच होणार आहे. आता जर अर्थसंकल्पात या योजनेसाठी पुरेसा निधी ठेवला गेला, तर लाभार्थ्यांसाठी अनुदान इथं वाढावं किंवा जसं की काही जसं की साधारणपणे आपण समजायला गेलं, ₹2,500 प्रति महिना आपल्याला मिळणार काय? हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल. कारण की बघा, याच्या देखील साठी आता अर्थसंकल्पामध्ये हे प्रस्तावना आता पाठवू शकतो. कारण की बघा, बच्चूभाऊ कडू प्रहार संघटनेचे अध्यक्ष यांनी आता ₹2,500 निराधार बांधवांना, महिलांना यांना ₹2,500 प्रतिमाह देण्यासाठी त्यांनी जी-आर काढायला लावला होता. तुम्हाला देखील माहीतच असेल. तो जी-आर आता प्रत्यक्षामध्ये लागू झाला नव्हता. 1 किंवा 2च हप्ते दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये ₹2,500 मिळाले होते. त्यानंतर ₹1,000-1,500 सर्वांना इथं आता कंपल्सरी मिळणे सुरू झाले. तर बघा, पुढील अपडेट हे खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे. फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहत चालायचं आहे. कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं तर काही महिन्याची परिस्थिती तशीच राहतो. संजय गांधी निराधार योजनेसाठी फेब्रुवारी महिना खूपच महत्त्वाचा मानला जातो. आता बघा, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच तो बघा, अनुदान वाढीवचा विषय हा नीट समजून घ्या. कारण की आमचं अनुदान वाढीव हे कधी होणार, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये भरपूरशा दिवसांपासून इथं पडत आहे. बघा, या अर्थसंकल्पात प्रत्येक योजनेसाठी संपूर्ण वर्षाचा किती निधी एकदा तिचा मंजूर केला जातो, याचा अर्थ असा आहे की सरकार इथं ठरवते की पुढील वर्षभरात या योजनेसाठी किती पैसे खर्च करायचे आहे, किती लाभार्थ्यांना अनुदान द्यायचं आहे, किती लाभार्थ्यांना अनुदान इथं वाटप करायचं आहे, दरमहा किती रक्कम इथं वितरण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. आता हे संपूर्ण निधीचे जे काय आता अर्थसंकल्पामध्ये जे काय ते त्यांनी प्रस्ताव इथं मांडला असतो, तो सर्व काही बजेट असणार आहे, ते यामध्ये आता क्लिअर केला जात असतो. आता आपण जर पाहायला गेलं तर तुम्हाला फेब्रुवारी महिना कधी मिळणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं आहे. तर बघा, इथं विधवा महिला सर्वांना जसे की ₹2,500 मिळावे, हे आता सरकारने आता इथं अर्थसंकल्पामध्ये मांडलेलं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपल्या खात्यामध्ये पैसे येणार, तेव्हाच आपण ही माहिती खरी समजू. कारण की बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसं की बच्चूभाऊ कडू प्रहार संघटनेचे अध्यक्ष यांनी जी-आर काढायला लावला. प्रत्यक्षामध्ये मान्य देखील झाला तो जी-आर. परंतु सर्वांच्या खात्यामध्ये ₹2,500 प्रतिमाह हे त्यांनी टाकले नव्हते. 1 किंवा 2च महिने ते देखील दिव्यांग बांधवांनाच मिळालं होतं. म्हणजे सर्व लाभार्थ्यांना, सर्व निराधार बांधवांना हे पैसे मिळाले नव्हते. तर त्यासाठी देखील आता अर्थसंकल्पामध्ये हा प्रस्ताव सरकारने मांडलेला आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. बघा, फेब्रुवारी महिना देखील आता तुम्हाला थोडासा उशीर होऊ शकतो. म्हणजेच बघा, आपण इथं कन्फर्म तारीख तर सांगू शकत नाही. परंतु जे काही कन्फर्म तारीख येणार, ते जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहायची असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.